हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुम्हाला बघायला भेटणार आहे शिऱ्याची रेसिपी आणि ती पण माझ्या हाताने नाही, तर पिल्लूच्या पप्पाच्या हाताने. पिल्लूच्या पप्पाच्या हाताने हे शिरा बनायचं का, ते पण रेसिपी बघून बघून. तू माझ्या हातचा शिरा आवडत नाही का? आ काल शिराच बनवता येत नाही. दूध तापायला ठेवलेलं आहे आणि इकडं तूप टाकलंय एवढा. शिरा नाही रवा. बस बस. हा बस, तो जास्त झाला. ते ऍज कम्पेअरेटिव्ह रवा आणि तुपावर काय आवडतं तुम्हाला? माझ्या म्हणण्यानुसार थोडंसं तूप ऍड करणं चालू आहे. काय हा टाका. जमन आता तुमच्या हाताची रेसिपी. हो, काय करताय पप्पा? दिसताय का पप्पा? थोडा मीडियम करा ना. दुधाचं करता की पाण्याचाच? बघू तुमच्या हाताला किती. काय मी तर असं ऐकलं होतं की नवरा बायकोची क्रेविंग पुरवतो, पण इथं यांची क्रेविंग पुरवण्यासाठी मला पावसात डायरेक्ट रवा नाही पाठवलं. याच्यावर काय प्रतिक्रिया आहे तुमची? तिकडे तो रवा जळून जाईल ना. तुम्हीच जे आहे ते डायरेक्ट हे करा. आता याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स गेलेले आहे. गॅस थोडा फुल केला तरी चालेल. तुम्हाला पाणी टाकायचं ना त्याच्यामध्ये? दूध वा, नक्कीच प्रसादाच्या शिऱ्यासारखं. आता हे कॅलेंडर 2025 बरं का, त्याला थोडं इग्नोर करा. काय म्हटले? इकडं रेसिपी बघणं चालू आहे आणि इकडं आमचा रवा जळतोय. अहो त्याला थोडंसं भाजतो द्या. थोडंसं स्मेल आलं का मग चांगला मस्त वाजतो. थोडं ब्राऊन झालं का? शिऱ्याचं थोडंसं वरती हलवा त्याला, म्हणजे तुम्हाला कळण मग दूध किती ऍड करायचं. थोडंसं टाका आणखी. दूध टाका पटकन. अहो दूध टाका ना थोडंसं. हा मग घट्टच होणार आहे ना ते. टाका ना, टाका. तुम्हाला पातळ आवडतो ना, बस. जास्त घट्ट नाही आवडत ना तुम्हाला. सांडशीने पकडा, हाताने पकड सर. खरडून काढा आता खालचं पान.
साखर काय टाकायचं? ते दूध थोडंसं आटलं की मग तू लगेच वाटून चालू मग ते जाणारच आहे ना. पाणी ॲड करायचं का? नाही नाही. साखर टाकली का मग साखर पण मेल्ट होत राहते. खरं बिरवून नाही. हां खाली काढून घेतली असते ना मग कळलं असतं किती टाकायची. एक वाटी, वाटी. अजून थोडी टाका, गोड नाही होणार. तिकडे बाय मिक्स झाली का त्याच्यामध्ये मग साखर मेल्ट होते ना, तसं तसं तो आणखी पातळ होतं. ते दुधामुळे होतं ते. झालं का मग शिरा? वा परफेक्ट आचारी झाले तुम्ही. शिऱ्याच्या ऑर्डर घेतल्या जातील. कॉन्टॅक्ट टू निखिल शिंदे. आणि सोबत त्यांची मुलगी पण येईल. चांगलं झालं का? ही ज्याची कोणाची रेसिपी होती ना तर त्यांना थँक्यू, कारण की आमचा शिरा खूप चांगला झालेला आहे. तर या तुम्ही सगळ्यांनी शिरा खायला. तुम्ही नाही बोलवत का? ती काय लगेच येणार आहे काय लगेच? तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.